नमस्कार, मी सीमा तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। सकाळची सुरुवात छान झाली, घरातली आवरावर करून घेतली, त्यानंतर छान असा पिल्लूचा टिफिन बनवला। तर पिल्लूला थोडीशी सर्दी वगैरे झालेली होती, म्हणजे घशात खवखव होत होती, तर मग नाश्त्यासोबत त्याला थोडेसे पॉपकॉर्न देखील बनवून घेतले। त्यानंतर घरातली सर्व काही कामं होती ती पटापट आवरून घेतली। तरी पटपट कामं आवरता मला जवळपास 2 वाजलेले होते। जेवण वगैरे केलं, त्यानंतर पिल्लू आला आणि पिल्लू आल्यानंतर मग इथं मी लाडू बनवायला सुरुवात केली। आज करू उद्या करू असं म्हणत 15 ते 20 दिवस झालं सर्व साहित्य आणून तसंच होतं आणि आज फायनली त्या गोष्टीसाठी मुहूर्त लागला। आणि खारीक खोबरं तर मी जूनमध्येच म्हणजे ऊन वगैरे असताना छान असं दळून वगैरे आणून ठेवलेलं होतं। सर्व जिन्नस ड्रायफ्रूट्स वगैरे भाजून घेतले आणि त्यानंतर थोडंसं खारीक खोबरं देखील भाजून घेतलेलं होतं। सर्व जिन्नस छान असे तुपावरती भाजून घेतलेले होते। यामध्ये कोणकोणते घटक ॲड केले, त्याबरोबरच ही रेसिपी कशी बनवायची किंवा हे लाडू कसे बनवायचे, हे किती हेल्दी आहेत, यासाठी मी तुम्हाला एक मोठा व्हिडिओ टॅग करते, तिथं जाऊन तुम्ही डिटेलमध्ये रेसिपी पाहू शकता। तर इथं छान असं आता मिश्रण सर्व मिक्स करून घेतलं। त्यानंतर इथं तूप घालून गुळाचा पाक बनवून घेतला। आता हा पाक कसा बनवला यासाठी देखील तुम्हाला डिटेल व्हिडिओ पाहिल्यानंतर लगेचच लक्षात येईल। तर सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि पटापट असे लाडू बनवायला लागले। तर लाडू बनवताना एक मेन प्रॉब्लेम म्हणजे खूप हाताला चटके बसतात। सुरुवातीला पटपट बनवले तरच ते लाडू झटपट बनले जातात, नाहीतर खूप जास्त वेळ जातो। तसंही लाडू बनवण्याचं जे काम आहे ते एकट्याचं काम नाहीच आहे, परंतु तरी देखील मी ट्राय करते आणि मस्त असे लाडू आपले तयार आहेत। तर पिल्लूला सांगितलं देवबाप्पांना दे, पिल्लूचं रेसिपी होईपर्यंत कधी होईल मला खायचं आहे, कधी होईल मला खायचं आहे, आणि खायला घे म्हटल्यानंतर म्हटलं मला आत्ताच नाही खायचं। तर असं सर्व लाडू वगैरे बनवून घेतले, संध्याकाळची दिवाबत्ती केली आणि रात्रीच्या जेवणामध्ये आज छान असं पारंपरिक पद्धतीचं जेवण बनवलं होतं, पिठलं, भाकरी आणि पांढरा भात। तर आजचा व्हिडिओ असा होता, कसा वाटला ते नक्की सांगा। चलो बाय।